इराणनं आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार चांगलाच अडचणीत सापडलाय. कारण युद्धामुळे पूर्णपणे वाहतूक बंद झाल्यामुळे शेकडो टन शेतीमाल तसाच पडून आहे. बघूयात. इराण इस्रायल युद्धाचा फळ निर्यातदारांना फटका. चारशे टनापेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेज मध्ये पडू. सोलापुरात 1200 कंटेनर केळी पडू. शेतकऱ्यांना फटका. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध भडकल्यानं याचा थेट परिणाम भारतातल्या शेतकरी आणि फळ निर्यातदारांवर होतोय. कारण या युद्धामुळे वाहतूक ठप्प झाल्यानं भारतातील फळभाज्यांचे कंटेनर तसेच पडून आहे. आखाती देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणावर फळं भाजीपाला निर्यात केला जातो. मात्र आता युद्धामुळे तो माल तसाच पडून आहे. सोलापुरातून परदेशात निर्यात होणारा 400 टनापेक्षा जास्त द्राक्षांचा माल मुंबई पोर्टवरून परत आल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. जवळपास कोल्ड स्टोरेज मध्ये 100 टन माल पडून आहे आणि बागेवरती जवळपास 300 ते 400 टन माल आम्ही बुक केलेला आहे. पण इथला माल वेळेवर बाहेर जात नसल्यामुळं कंटेनर वेळेवर मिळत नाही आणि जहाज पण तिकडं जे रशियाला जाणार होतं ते व्हेसल वेळेवर लागत नसल्यामुळं कंटेनर अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे हा माल जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत नवीन माल हा आम्हाला तोडता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडलाय. निर्यातीसाठी केळी तयार असतानाही ती तशीच पडून आहे. त्यामुळे आणखी काही दिवस केळीची निर्यात न झाल्यानं ती खराब होण्याची देखील शक्यता आहे. करमाळ्यामध्ये सध्या 1200 कंटेनर केळी कोल्ड स्टोरेज मध्ये पडून आहे. इस्रायल आणि इराण युद्धाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे लवकरात लवकर निर्यात सुरू करण्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.